तिकडचा दरवाजा उघडा करून द्यायचा. हाय एव्हरीवन, लग्नाचे सगळेच व्हिडिओ संपलेले आहेत. लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपलं नॉर्मल रुटीन जे आहे ना त्याची सुरुवात होणार आहे. आता लग्नाच्या दिवसामुळे ना केसांमध्ये काही तेल वगैरे लावलेलं नव्हतं आणि कसं असतं ना, आपण पार्लरमध्ये मी छान असे केस सेट केले होते, पण शेवटी ना ते असे वेगळेच होऊन जातात आणि म्हटलं चला आज हेअर वॉश करूया. आणि ना ऑलरेडी माझे केस खूप ड्राय आहे, त्यामुळे त्याला मी सतत हेअर वॉश करत असते. भरपूर अशी ऑइलिंग करून घेतली आणि नॉर्मल जे आपलं तेल आहे ना तेच लावलं, कारण की जे मागच्या वेळेस तुमच्यासोबत मी ऑइल शेअर केलेलं ना ते ऑइल सध्या संपलेलं आहे. ॲलोवेरा वगैरे टाकलेलं, तर ते ऑइल पण बनवायचं आहे. पण सध्या ऑइलिंग केलं, छान हेअर वॉश केलेलं आहे. आणि ऑइलिंग केल्यानंतर ना मी अर्धा तास थांबले होते आणि तेवढ्या वेळात मी बाकीची जी सकाळची कामं असतात, अंगण वगैरे स्वच्छ करणं, पाणी भरणं वगैरे, या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर हेअर वॉश केले, अंघोळ झालेली आहे आणि इतकं फ्रेश वाटतंय ना काय सांगू. कारण की असं वाटतं ना डोक्यावरती आपण ओझं घेऊन फिरत होतो इतक्या दिवस, कारण की ते घाम वगैरे येणं. आणि मी स्ट्रेटनिंग केली होती टेम्पररी लग्नासाठी आणि त्यामुळे ते हेअर वॉश करताच येत नव्हते, तर केले. फायनली खूप छान असं वाटतंय. आणि त्यानंतर ना आले गॅलरीमध्ये. माझी झाडं माझी खूप दिवसांची वाट बघत होती आणि इतकं सुंदर वारं सुटलेलं होतं ना, मस्त अशी हळूच हवा येत होती, तर तेही खूप छान फिलिंग होतं. म्हटलं चला आता थोडा वेळ आपण गॅलरीत थांबूया आणि हवेचाही आनंद घेऊया. आणि आपली जी झाडं वाट बघताय ना बऱ्याच दिवसांपासून, म्हणजे मी त्याला पाणी वगैरे घालत होते, पण काही झाडांना ना पाऊस येत होता, त्यामुळे मग घातलेली नव्हती. मग आजूबाजूची जी जवळची खिडकी जवळ ठेवली होती काही झाडं, कारण की ती पाण्याने ओली होतात, त्यामुळे मग ती खिडकी जवळ ठेवली, जेणेकरून कितीही पाऊस आला ना तर ती झाडं आहे ना ती ओली नाही व्हायला पाहिजे, त्यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. आणि काहींच्याला तर पाणीच भेटलेलं नव्हतं, त्यामुळे ती सुकली होती. तर म्हटलं चला आज त्यांना पाणी पण द्यायचं होतं, काही झाडांची कटिंग्स करायची होती. आता हेच बघा, गोकर्णाचं झाड खूप सुंदर आलंय आणि व्हाईट कलरचं आहे. आता मला माहीत नाही व्हाईट कलरचं ठेवतात की नाही, पण पर्पल कलरचं मला पाहिजे होतं, ते मिळालं नाही. पण हे खूप सुंदर आलंय आणि त्याला भरपूर फुलं येण्यासाठी ना जे आधीचे फुलं जे सुकून गेलेली असतात ना ती काढून टाकायची असतात, म्हणजे फुलांची छान ग्रोथ होते. आणि मोगऱ्याला पण इतक्या सुंदर कळ्या आल्या आहेत ना, काय माहिती पाऊस पडल्यानंतर ते येतात की नाही, कारण की मोगरा हा स्पेशली उन्हाळ्यात असतो. आणि हे झाड माहीत नाही, पण ते खूप छान आलेलं आहे, त्याचं नाव पण मला माहिती नाहीये. आणि ही सदाफुली तर माहिती आहे तुम्हाला, किती छोटंसं रोपटं मी आणलेलं होतं आणि खूप छान ग्रो झालंय. तर काही वरची झाडं ना ती काढून घेतली, काहींमधली जी माती आपण कशी वरतून हलवून देतो व्यवस्थित पद्धतीने, जेणेकरून ना ऑक्सिजन झाडांना मिळतो व्यवस्थित, त्याच्यामुळे अधूनमधूनची माती आहे ना ती हलवायला लागते. झाडं छान आता ग्रो होत आहे, पण आपण जर लक्ष नाही दिलं ना तर त्यावेळेस थोडीशी गडबड होऊ शकते. आणि चला आता तेच काम आपलं आहे, त्यामुळे मस्त असं आता झाडांना पाणी घालूया. आणि पाणी हवं तितकंच घालायचं, पाऊस आहे जास्त ऊन नाही, त्यामुळे ना एक दिवसाआड पाणी घातलं तरी चालेल. आणि उन्हाळा होता तर त्यावेळेस असं होतं की सकाळ संध्याकाळ पाणी घालायला लागत होतं. सो काही झाडांची कटिंग करायची आहे, काही झाडं खूप जास्त ग्रो झाली, तिला पण थोडंसं कट करते. खूप जास्त पसारा पण तिथे चांगला दिसत नाही, थोडंसं मोकळं आणि सुटसुटीत करायचं आहे. काही झाडं खाली लावायची आहेत, बघूया काय कसं मॅनेज होतंय ते. सो आता तरी सध्या मस्त हवा सुटली ना, त्यामुळे मला इथे वेळ घालवायला आवडतोय, त्यामुळे तो चालेल. आणि तुम्हाला जर मधुराणीचेच ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून नक्की सांगत जा. आणि हो, तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्टही शेअर करायची आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच.
सो चला, सगळी झाडं व्यवस्थित आपली पाणी वगैरे घालून झाले आणि आता बघू शकतात वरती आकाश इतकं भरलेलं आहे, असं वाटतं कधीही पाऊस येईल. पण हवा पण तितकी सुटली आहे, त्यामुळे जर हवा आली ना तर पावसाचं प्रमाण कमी होतं असं म्हणतात, माहीत नाहीये. पण चला, आता भरपूर वेळ झाला, आता मी जाते खाली, कारण की नाश्त्याची तयारी करायची आहे. आणि आज सगळ्यांसाठी एकच नाश्ता बनवायचा ठरवला, उपमा बनवते. पोहे केले तर कुणाला आवडतात कुणाला नाही, त्यामुळे आज उपमा बनवला. आणि उपम्याची रेसिपी मी तुमच्यासोबत याआधीही शेअर केली आहे, मोकळा सुटसुटीत कसा होतो. आणि उपमा एकदा बनवून ठेवला ना की ज्याची आंघोळ वगैरे होईल त्याला पटकन देता येईल. आणि चहा चपाती म्हटलं की मग प्रत्येकासाठी वेगळं करावी लागते, म्हणून उपमा बनवला. आणि त्याचं कारण आता पुढे की भरपूर सारे जे लग्नाचे ड्रेस होते, 2-4 ड्रेस असतील, कारण की 2 दिवसाचे नवीन कपडे पण होते असंच. आणि कारण की इतका घाम येत होता ना, त्यामुळे ते असेच ठेवू शकत नाही आपण. आणि एका कपड्यामुळे दुसऱ्या कपड्यांनाही त्याचा वास लागतो, त्यामुळे आम्ही ठरवले की चला दोघी मिळून वॉश करून घेतो. ताई होत्या तर ताई आणि मी, आम्ही दोघीही कपडे धुणार होतो. पण कपडे धुण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ना, म्हणजे आपला पोटोबा आधी करून घेऊया. पोट व्यवस्थित भरलं ना की काम कितीही असो आपल्याला काहीही वाटत नाही. आणि म्हणून आम्ही दोघींनी नाश्ता करून घेतला. आणि नाश्ता झाल्यानंतर जे कपडे धुवायला लागलोय ना, तर आमचे 1-1.5 तास आरामात गेला. दोघी होतो म्हणून, नाही तर भरपूर वेळ लागलेला असता. आणि इतके सगळे कपडे होते ना, तर मी धुवून देत होते, ताई पिळून घेत होत्या. आणि मेन म्हणजे ना, नळाने ही इतकी साथ दिली, कारण की पाणी येत होतं. आणि ज्यावेळेस असं पाणी येत असतं ना, तर पाणी काढा वगैरे याचं टेन्शन नसतं. आणि नवीन कपडे ना मी हातानेच वॉश करते, कधीही आम्ही मशीनमध्ये घालत नाही, कारण की आपल्याला माहीत नसतं कुणाचा कलर जातो किंवा नाही जाते. आणि त्याचबरोबर कधी वर्क असतं, कधी एम्ब्रॉयडरी असते, कधी काय असतं, उगाच मशीनमध्ये जाऊन ते खराब व्हायला नको. आणि नवीन कपड्यांना असं काही लागलेलं नसते की भरपूर तिला घासावे लागतात, फक्त ॲटलिस्ट ते पाण्यातून काढणं, घामाचा वास जाणं इतकंच. आणि कम्फर्ट जर वापरलं ना तर कपड्यांचा वास खूप छान येतो. आणि पावसाळ्यामध्ये ना तर ते नक्कीच वापरायला पाहिजे. तुमच्यासोबत मी नक्कीच त्या गोष्टी पुढे शेअर करेनच. पण सध्या चला, आता नळाला पाणी आहे, त्यामुळे इथं आम्ही फटाफट कपडे धुवून घेतो. आणि कपडे धुताना भरपूर आमच्या गप्पा चालू होत्या. ताईंचाही मध्ये फोन आला होता, त्यांच्याशीही आम्ही मध्ये बोललो. आणि त्यानंतर असंच, आणि ननंद भाऊजायांना आम्ही म्हणजे कपड्यांचंच नाही तर इवन कोणताही काम असो ना, स्वयंपाक करत असेल तर मी भाजी केली तर त्या पोळ्या करतात, किंवा लसूण सोलून देणार, बाकीची सगळी तयारी करून देणार. मी काही वेगळं काम करत असेल तर मुलांची आंघोळ, त्यांचं सगळं काही ताई करत होत्या. आणि त्यामुळे ना आमचं कामही तितकंच पटकन आवरायचं. असं नाही की मग आता पाहुणे आले, मी एकटीच काम करणार आहे आणि त्यामुळे मला म्हणजे खूप जास्त लोड येतोय, असं कधीच होत नाही. कायम ताई आल्या ना, म्हणजे मोठ्या ताई असो छोट्या ताई, कायम उलट मी त्या आल्यानंतर माझी कामं मला कमी झाल्यासारखी वाटतात. आणि खूप मजा येते. आणि मला खूप जास्त सवय आहे की छान असं एकत्र राहणं, मजा वगैरे मस्ती, कारण की असंही तुम्ही व्हिडिओत बघत असतात की मी कायम एकटी, म्हणजे 2 मुलं, मिस्टर आणि मी, आम्हीच राहतो. त्यामुळे मला आलं ना कोणी तर मला खूप आनंद होतो. सो आता त्या जाणार आहे, त्यामुळे पुन्हा घर आपले शांत होईल. असंही आता मुलांचं स्कूल वगैरे चालू होते, त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या घरी जावंच लागतं. ती गोष्ट वेगळी आहे. पण लग्न झालंय, लग्न खूप एन्जॉय केलं आम्ही, मस्त मजा केली. आणि आता म्हटलं नंतर ऊन पडलं ना इतकं छान, तर कपड्यांचा असा वास येतो जर आपण सावलीत वगैरे सुकवलं तर. म्हणून आहे ना, ताईंनी काय केलं, वरती सगळ्या टेरेसवरती दोऱ्या वगैरे बांधल्या. आणि आम्ही मग सगळे कपडे जे होते ना ते टेरेसवरती वाळत घातले, कारण की एकदा की कपडे असे धुवून आणि सुकवून ठेवले ना व्यवस्थित, तर ते बॅगमध्ये पण भरता येतील त्यांना, आणि मला पण माझ्या कपाटात व्यवस्थित ठेवता येतील. आणि जोपर्यंत आपण कपडे वॉश करत नाही ना, मग अशीच ती बॅग आपली जशी आपण बाहेर गेलोय तशीच पडून राहते, तो पसारा आणखी वाढत जातो. आणि त्यामुळे मग म्हटलं, ताई पण बोलल्या आपण सगळंच वॉश करून घेऊया, म्हणजे आपल्याला कपडे ठेवायलाही ताण होणार नाही. आणि बघू शकतात की पावसाचं कधी काही सांगता येत नाही, त्यामुळे भरपूर पाऊस आला तर आपल्याला ते परत धुता येणार नाही आणि तसेच कपडे बाजूला पडून राहतील. त्यामुळे हा आमचा निर्णय खूप योग्य ठरला, कारण की ऊन पण पडलं आणि खूप छान पद्धतीने कपडे वाळून गेले होते. चला मग आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघतच राहा तुम्ही.
टेरेसवर सगळे कपडे पॅन्टी बापरे. याला पण पॅन्टी नाही पडायच्या. ते तिकडे जागा आहे ना इथे 1-2 बादली त्याला पडू शकतो. पाणी ओतून देऊ का बादलीतलं? हा किडे पण झाले त्याच्यामध्ये मच्छर उलटी झाल्या. उलटी करून ठेवते म्हणजे ऊन पडतंय ना. किती भारी वास नाही येणार मग कपड्यांचा. मी तर म्हणते त्या सिल्कच्या साड्या आहे ना त्या अशाच चादरीवर आणून टाकावं इथे. असं मस्त वासच निघून जाईल त्यांचं सगळं. पण उन्हाने खराब होतात ना. नाही वास येत उन्हात वाळत नाही घालत ना आपण. हा आपण नाही घालत पण हे टाकायच्यात खाली काम येतील ते आहे. हा बरं बाई ते दरवाजा लावायचं काम काढू दे. आपल्याला पण जाऊ शकतो. काय करायचंय? उंदीर उंदीर ऑपरेशन उंदीर आहे आपल्याकडे. उंदीरच मारा आपण. तर तिकडं जाणार नाही आशा यांनी पण लाव नाही तर का तिकडचा दरवाजा उघडा करून द्यायचा. पळायला नाही आपल्याला समजलं पाहिजे ना एकाच अँगल तरी घ्यायला पाहिजे. जिकडून गेलं तिकडून परत येईल तो. किचन मध्ये पण भरपूर जागा आहे ना त्याला लपायला.